ऑपरेशन दुर्गाची प्रेरणा मला सायली सुर्वेकडनंच मिळालेली आहे, किंवा अशा विविध ज्या मुली आहेत ज्यांना इंडिव्हिज्युअली आम्ही हँडल करत असतो, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करत असतो. तर समुपदेशन आणि पुनर्वसन त्या मुलींचं कसं व्हावं किंवा प्रशासनाची मदत तातडीने मिळवून देण्यासाठी म्हणून आमच्या अनुभवाचा, आमच्या संपर्काचा उपयोग त्या मुलीपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळी मदत त्या ऑपरेशन दुर्गाच्या माध्यमातून केली जाईल. मी तुमच्या माध्यमातून आज हे जाहीर करते की आम्ही आमचा एक हेल्पलाईनचा नंबर आम्ही देऊ यथावकाश ऑपरेशन दुर्गाचा, आणि ज्या ज्या मुली महाराष्ट्रातल्या अशा असतील की ज्या मुलींना अशा प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे, अशा सर्व मुलींनी या नंबरवर संपर्क केला असता त्यांना ही संपूर्ण मदत मिळेल. मग त्यांना पोलीस स्टेशनशी संपर्क करायचा असेल, त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांशी संपर्क करायचा असेल, त्यांना त्यांच्या घरातल्यांना समुपदेशन करण्याची आवश्यकता वाटत असेल, त्यांच्या नोकरीचा रोजीरोटीचा प्रश्न असेल, त्यांच्या कुटुंबाच्या सेफ्टीचा प्रश्न असेल, त्यांच्या मुलाबाळांचा विषय असेल, आता सुद्धा या सायलीच्या मुलांच्या ऍडमिशनचा विषय होता. असे जे जे काही विषय येतील त्या त्या विषयामध्ये ऑपरेशन दुर्गा या आपल्या महाराष्ट्रातील दुर्गांच्या सोबत कायम काम करेल. ही एक केस नाहीये, याच्या आधी सासवड च्या भागाची केस झाली. नंतर तुम्ही समोर मुलीने सांगितलं की मी स्वतः गेली, आता ही सायलीची केस आहे. राज्यभर असे केस घडतायत. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे खासदार आहात, राज्यात केंद्रात सरकार आहे, कायदा कुठेतरी बळकट करणं गरजेचं आहे का? कारण हे एका पत्रकार परिषदेनं किंवा तुम्ही पत्रकार परिषद घेतली, मिलिंद एकबोटेने घेतली म्हणून थांबणार नाहीये. कायदा बळकट व्हावा आणि त्यासाठी तुम्ही स्वतः काही प्रयत्न करणार आहात? कायदा आणि समाजात जनजागृती या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली हातात हात घालून येतात असं मला वाटतं. आणि म्हणूनच कुटुंब प्रबोधन असेल, महिलांचं युवतींचं समुपदेशन असेल, कॉलेज गोईंग गर्ल्स साठीचं जे काही काउन्सिलिंग असेल, या सगळ्या पातळ्यांवर सुद्धा आपण काम करतोय. कायदा अतिशय चांगला आहे. कायद्याचं संरक्षण करणारे जे प्रशासनातले हात आहेत त्यांचं सुद्धा मला असं वाटतं की एकदा ट्रेनिंग घेण्याची आणि त्यांना सुद्धा जास्ती मोटिवेट करण्याची आवश्यकता आहे. तेही केलं पाहिजे आणि युवक युवतींना सुद्धा समुपदेशन करण्याची, घराघरांमधून समुपदेशन होण्याची, पालकांचं उद्बोधन, मुलींचं उद्बोधन होण्याची खूप आवश्यकता आहे. मुली बऱ्याच वेळेला भुलतात आणि नंतर त्यांना समजतं की याचा धर्म हा नाहीये, तो धर्म आहे, किंवा आधी त्यांनी धर्मही जरी जाहीर केलेला असला तरी सुरुवातीची जशी वर्तणूक वेगळी असते आणि नंतर तो स्वतःचे रंग दाखवायला लागतो. या सगळ्या गोष्टी मुलींना अवेअर करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. साई दुर्गा ते जे आहे पोलीसलाच फक्त मदत करणार की जे ज्या कुटुंबाचं बरं चाललंय म्हणजे आंतरधर्मी, तर त्यांनाही शोधून शोधून इकडे करणार. गुंडेंना बऱ्याच वेळेत काही चेष्टा करण्याची संधी मिळाली नव्हती. काही तुम्ही म्हटले की लव्ह जिहाद संदर्भात स्वतंत्र सेफ पोलीस स्टेशनला असलं पाहिजे, याबाबत तुम्ही पाठपुरावा करणार आहे का? आणि गृहमंत्र्यांना त्याबाबत मी त्यांची वेळ मागितलेली आहे. मी नक्कीच त्यांना हे सांगेन की प्रत्येक पोलीस स्टेशनला या संदर्भामध्ये एक स्वतंत्र सेल असण्याची आवश्यकता आहे. जसं भरोसा असेल हा त्यांनी ज्येष्ठांसाठी किंवा लहान मुलांसाठी तयार केलेला आहे, तसा एखादा मुलींसाठी भरोसा सेल सारखीच एक त्या ठिकाणी यंत्रणा असली पाहिजे असं मी त्यांना सुचवणार आहे. हो, त्याची पॉलिटिकल कनेक्शन्स आहेत, त्याची गुंडांची कनेक्शन्स आहेत, त्याच्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर 307चा एक गुन्हा दाखल आहे. त्याला सुप्रीम कोर्टातून सुद्धा त्याचा बेल रिजेक्ट झालेला आहे. तो फरार म्हणून घोषित केलेला आहे. त्या वॉन्टेड आहे. तो दिसतोय सगळ्यांना. तो कुख्यात गुंड आहे. ऑन पेपर केलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. ते पुराव्याच्या आधारे अभावी आता सांगू शकणार नाही. प्रश्न अतिशय मोठा, महत्वाचा, गंभीर आणि दुर्दैवी आहे. म्हणूनच ज्या अल्लड वयामध्ये मुली या सगळ्या वरपांगी आकर्षणाला बळी पडतात किंवा माहिती नसते त्यांना की त्याची
वस्तुस्थिती काय आहे हे माहिती नसतं आणि म्हणूनच त्या बळी पडतात. या सगळ्यावरच आपल्याला काम करावं लागेल. आपल्याला घराघरातून काम करावं लागेल, आपल्याला शैक्षणिक संस्थांमधून काम करावं लागेल, आपल्याला समाजातून हात उभे करावे लागतील आणि आपल्या मुलींचं संरक्षण करावं लागेल. थँक्यू. सर्जनशील न्यूज